देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदी जबाबदार. मवियाच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात. नरेंद्र मोदी 2014ला सत्तेत आले. सत्तेत आल्यावर लोकांना त्यांनी सांगितलं आम्ही पेट्रोलचे भाव कमी करणार आहोत. त्यावेळी पेट्रोलचा दर 71 रुपये होते, पण आज पेट्रोलचे दर 106 रुपयांपेक्षा जास्त झाले. स्वयंपाक करण्यासाठी आपल्या माता भगिनींना गॅस सिलेंडर लागतो. 2014ला गॅस सिलेंडरची किंमत 410 रुपये होती. ती किंमत 50% कमी करणार असं मोदी म्हणाले होते, पण आता सिलेंडरच्या किमती 1100 रुपयांवर पोहोचलेल्या आहेत. 6 वर्षापूर्वी मोदी मुंबईला आले होते. त्यावेळी त्यांनी लोकांना सांगितलं होतं सत्ता आल्यावर गॅस सिलेंडरच्या किमती कमी करू, पण मोदींना किमती कमी करताच आल्या नाहीत, तर देशात महागाई वाढवली असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ते हातकणंगलेत महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते. शरद पवार जनतेला संबोधित करताना पुढे म्हणाले, जगात ILO नावाची संघटना आहे. ही संघटना जगात बेरोजगारीचा अभ्यास करते. शाळा कॉलेजमधून जी 100 मुले नोकरीसाठी बाहेर पडतात त्यातील 87 मुलांना आज नोकरी मिळत नाही. 87% मुलं आज नोकरीवर असतील, अस्वस्थ असतील, तर या सरकारने दिलेलं आश्वासन गेलं कुठे, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार सर्वांना आहे. अनेक ठिकाणचे अनेक उदाहरणं आहेत. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधींना अपमान करण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे. झारखंड येथे आदिवासींचं राज्य आहे. तेथील मुख्यमंत्री आदिवासी आहे. एक दिवशी रांचीमध्ये आदिवासींच्या प्रश्नासाठी एक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या संमेलनात आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा झाली. मोदी सरकार आदिवासींच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मोदी यांचं एक वैशिष्ट्य आहे की खरी गोष्ट असो आता खोटी नसो, प्रभावी फलनारी लोकांच्या समोर मांडायची आणि आपलं सत्य या प्रकारचं एक वातावरण तयार करायचं. साधी गोष्ट आत्ता जयंतरावांनी उल्लेख केला, महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा माणूस आज महागाईने त्रासला आहे. त्या महागाईच्या प्रश्नाच्या उद्देश एक उदाहरण जयंतरावांनी या ठिकाणी दिलं. कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला की मोदी 2014ला सत्तेमध्ये आले आणि 2014ला सत्तेमध्ये येत असताना पहिली मागणी त्यांनी ही सांगितली लोकांना की आम्ही पेट्रोलचे दर हे खाली आणणार आहोत. त्यावेळेला पेट्रोलचा दर 71 होता, आज तो 106च्या पुढे गेलेला आहे. आणि आश्वासन काय दिलं होतं, हे भाव आम्ही खाली करणार. प्रत्येकाला घरामध्ये स्वयंपाक करण्याच्यासाठी आमच्या भगिनीला गॅस सिलेंडर लागतो. आणि त्या काळात मोदींनी सांगितलं 2014ला 410 रुपये सिलेंडरची जी किंमत आहे ती मी 50% कमी करणार. पण आज प्रत्यक्ष प्रमाणानं ती 1160च्या पुढं हात जाऊन बसलेली. आणि मला आठवतं की त्यावेळेला 10 वर्षापूर्वी मोदी मुंबईला आले होते आणि एका जाहीर सभेमध्ये सिलेंडरचा विषय त्यांनी काढला आणि सांगितलं याच्याचं 50 दिवसामध्ये आम्ही सत्ता आल्यावर किंमत खाली आणणार, पण माऊली तू मताला जाशील त्यावेळेला गॅस सिलेंडरला पूजा कर, त्याला नमस्कार कर आणि त्याची आठवण कानात ठेवून मनात ठेवून मतं द्यायला त्या ठिकाणी जावी. तुझी खात्री आहे, आमची खात्री आहे की तुम्ही एवढी महागाई करणाऱ्यांना एका वेगळ्या दिशेला पाठवायची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मताचा अनुभव त्या ठिकाणी करा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.